अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफमुळे जगभरात लोकांच्या आणि गुंतवणूकदारांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्थेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दरही घसरणार का आणि सोनं स्वस्त होणार का असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघितलं जातं. शेअर बाजार कोसळला की लोक सोन्याकडे वळतात. मात्र गेल्या 4 दिवसांमध्ये सोन्याचे दरही कोसळल्याचं बघायला मिळालंय. अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्पने लावलेल्या टॅरिफमुळे बाजारात जगात अस्थिरता झाली म्हणून सोन्याचे भाव थोडेसे कमी झाले. परत आज सकाळपासून आतापर्यंत 700 वाढले होते, आता 200 वाढून परत 900 वाढले आहे. चांदी 3000 आज परत वाढ झालेली आहे. सोनं आणि चांदी विशेष काही मंद जाईल तसं काही वाटत नाही कारण आज परत सोन्यामध्ये 900 रुपयाची वाढ झाली आहे. चांदी परत 3000 रुपये किलोने वाढ झालेली आहे. शेअर मार्केट कोसळलं की सोन्याचे दर आपल्याला वाढताना बघायला मिळतात. मात्र यावेळेला सोन्याचे दर घसरण्याचं कारण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊयात. चांदीचे भाव जास्त कमी झाले कारण जगातले शेअर मार्केट तुटले होते म्हणून चांदी परत 3000 किलोने वाढली आहे आज आणि सोनं पण वाढलेलं आहे. बिटकॉईनवर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि बिटकॉईनवर विश्वास ठेवणार नाही कोणी आणि बिटकॉईनच्या एवढं चलन नाही. सोन्याचे काय आहे, काही बी कामाला अर्धे पैसे होतात म्हणून सोन्यावर जगाचा विश्वास आहे. आणि अमेरिकन टॅरिफमुळे लोकांच्या डॉलरवर विश्वास नाही राहिला. बाकीच्या देशांना ते देश सुद्धा डॉलर विकून सोनं घेत आहे म्हणून सोन्याची विशेष मंदी राहील अजिबात वाटत नाही. सोन्याचे भाव जवळपास 90,000 रुपये आणि चांदी 92-93,000 रुपये लवकर होऊन जाईल.